मेहता का उल्टा चश्मा। इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर साहेब कुठे आहेत? ड्युटीवर नाहीयेत. अरे भाऊ, एक कसलं पोलीस स्टेशन आहे? अरे असं कसं चालेल भाऊ? दिवसा इन्स्पेक्टर साहेब ड्युटीवर काय नाहीयेत? अरे मी दुनिया हलवून टाकीन. आम्ही इथे आहोत. हा, तिथेच थांबा, आम्ही येतो. बोला, काय प्रॉब्लेम आहे? अहो साहेब, मला दिवसा ढवळ्या लुटलं हो. ओ, तुम्हाला दिवसा ढवळ्या लुटलाय, हा प्रॉब्लेम आहे. रात्री लुटलं असतं तर प्रॉब्लेम नसता झाला ना. अरे नाही, म्हणजे कोणी लुटलं तुम्हाला? अहो तेच तर माहित नाहीये. कमाल आहे, स्वतः लुटले गेलात आणि तुम्हाला माहितच नाही की तुम्हाला कोणी लुटलंय. नाही नाही, म्हणजे तसं माहित आहे, पण असं माहित नाहीये मला. साहेब असं वाटतं कॉमेडी करतोय. तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये कॉमेडी करायला आलात? अरे पांडे साहेब, तुम्ही मला ओळखलं नाही? अहो मी पोपटलाल आहे. माझ्या माहितीप्रमाणे पाटील, पोपट हिरवा असतो, लाल नसतो ना. आता तुम्ही विनोद करताय, तेही इन्स्पेक्टर असून. का? सामान्य माणूस विनोद करू शकतो, एक पोलीस इन्स्पेक्टर विनोद नाही करू शकत? सांगा. अरे पांडे साहेब, तुम्ही मला ओळखत नाही आहात. मी गोकुळधाम सोसायटीत राहतो. आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र तुफान एक्सप्रेसचा वरिष्ठ तरुण पत्रकार पोपटलाल, गोल्डन क्रो अवॉर्ड विनर. ओ, मी ओळखतो. मी तर थोडं विनोद करत. या, बसा 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 बसा. अरे तुम्ही तर घाबरू नका. नाही नाही, काही चहा पाणी घेणार? चहा पाणी? आमची आगत स्वागत करण्याची स्टाईल आहे. नाही नाही, तुम्ही माझी तक्रार लिहून घ्या फक्त. बोला. तुम्ही इथे बसणार? हो, इथेच बसणार. जर मी तिथे बसलो आणि तुम्ही इथे बसलात तर असं वाटेल की एक पोलीसवाला गुन्हेगारासोबत बोलतोय. इथे बसलो तर पर्सनल टच वाटेल. जिथे बसायचे तिथे बसा तुम्ही, फक्त माझी तक्रार लिहून घ्या. तर झालं असं की आणि मग मी सरळ पोलीस स्टेशनला आलो. पांडे साहेब, तुम्ही ऐकत होता ना? तुमचा मोबाईल हरवलाय ना? नाही, स्मार्टफोन. काय स्मार्टफोन? दिवसभरात कितीतरी लोकांचे मोबाईल हरवतात. पोलीस कुठे कुठे पोहोचणार? तुमचा मोबाईल शोधणार की गुंडांचा पाठलाग करणार? अरे आम्ही पोलीसवाले अख्ख्या देशाला सांभाळतो, तुम्हाला एक मोबाईल नाही सांभाळतायत. कुठे ठेवला होता मोबाईल? खिशात ठेवला होता, बॅगेत ठेवला होता की रिक्षात ठेवला होता? रिक्षामध्ये बसताना कळलं नाही की आपल्याकडे मोबाईल आहे म्हणून? तो पण महागडा मोबाईल आहे म्हणून बाधा मारतोय. फोन कसा? पाटील पाटील पाटील, या या या. ते काय आहे ना, पाटीलचा गेल्या महिन्यात मोबाईल हरवला होता. पाटील, तुमचा मोबाईल मिळाला? नाही ना सर. तुम्ही लोक पुन्हा माझ्या बरोबर विनोद करताय ना? तुम्हाला काही अंदाज आहे एका जबाबदार पत्रकाराचा फोन हरवल्यामुळे या समाजाचं किती मोठं नुकसान होऊ शकतं? माझ्या फोनमध्ये किती महत्वाचे नंबर्स होते, किती मेसेजेस होते, किती खऱ्या बातम्या होत्या. इन्स्पेक्टर साहेब, जर माझा स्मार्टफोन नाही मिळाला तर मी दुनिया हलवून टाकेन. मी वरिष्ठांपर्यंत जाईन. माझी ओळख वर दिल्ली पर्यंत आहे. मग तुम्ही दिल्लीपर्यंत पोहोचलात? जर तुम्ही दिल्लीपर्यंत पोहोचलात तर माझं एक काम करून द्या ना प्लीज. तुम्ही लोक पुन्हा माझ्यासोबत विनोद करताय. नाही नाही, खरोखरच माझं एक काम आहे. तुमचं काम नंतर. पहिल्यांदा तुम्ही माझा स्मार्टफोन शोधा. अरे तुमचं समाजाप्रती काही कर्तव्य आहे की नाही?